एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे जी मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या एका महत्त्वाच्या पुलाच्या सुरक्षिततेसाठी संबंधित आहे। पैनगंगा नदीवरील हा पूल आता धोकादायक बनला असून या संदर्भात सिटी न्यूजने आवाज उचलल्यानंतर महामार्ग व्यवस्थापनाला जाग आली आहे। नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूर जवळ पैनगंगा नदीवर असलेल्या पुलाला 60 वर्षांपासून अधिक काळ लोटला आहे। मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा हा पूल वाहतुकीकरिता अत्यंत महत्त्वाचा आहे। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून याची दुरावस्था झाली आहे। पावसाळ्यात नदीला पूर आल्याने हा पूल अनेकदा नादुरुस्त झाला आहे। पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, ज्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवणे अत्यंत धोकादायक बनले आहे। सर्वात गंभीर बाब म्हणजे या पुलाला संरक्षक कठडे नाहीत, त्यामुळे अपघाताची भीती कायम आहे। सिटी न्यूजने या धोक्याची बातमी दाखवताच महामार्ग व्यवस्थापनाने दुसऱ्याच दिवशी सकाळी धनोडा रोडवरील खड्डे बुजवण्यासाठी मुरुम टाकण्यास सुरुवात केली आहे। ही एक सकारात्मक सुरुवात असली तरी पुलाची खरी समस्या अजूनही कायम आहे। पुलाची वाढती धोकादायक स्थिती पाहता केवळ खड्डे बुजवून काम भागणार नाही। पुलाच्या संरक्षणाकरिता आणि दुरुस्तीकरिता तातडीने मोठी पावले उचलणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सिटी न्यूजच्या बातमीचा हा सकारात्मक परिणाम आहे की तात्पुरत्या स्वरूपात का होईना खड्डे बुजवायला सुरुवात झाली आहे। मात्र या धोकादायक पुलाबाबत अजूनही कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नाही। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ठोस पावले उचलायला हवीत अशी अपेक्षा आहे।